सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पिस्टल विक्रीसाठी आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे। या कारवाईत 4 देशी बनावटीचे पिस्टल, 8 जिवंत काडतुसे आणि 1 दुचाकी असा सुमारे 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील चौघांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली। कराडच्या शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। यामध्ये 4 देशी बनावटीचे पिस्टल, 8 जिवंत काडतुसे आणि 1 दुचाकी असा सुमारे 3,58,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती DYSP राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यांनी मागील काही दिवसांमध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मान वापर, गोपनीय माहिती प्राप्त करणे तसेच त्यांच्यावरती DB पथकामार्फत निगराणी ठेवणे आणि त्यावरती कारवाई करणे याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने कराड शहरमधील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील कुंभार यांना शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे काही इसम हे बेकायदेशीररित्या अवैध अग्निशस्त्र बाळगल्याची माहिती मिळालेली होती। काल दिनांक 10/7 रोजी ही माहिती मिळाल्यावरून कराड शहर पोलीस स्टेशनकडील DB पथकाचे प्रमुख निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागे छापा कारवाई केलेली होती। त्यामध्ये अफ्ताब मोमीन वय 24 वर्षे राहणार मुजावर कॉलनी कराड, रेहान मेहबूब शेख वय 19 वर्ष राहणार मुजावर कॉलनी कराड, अमर पाटील वय 23 वर्ष राहणार काले तालुका कराड, ओंकार प्रकाश हिंगणे राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा या चौघांच्या ताब्यातून एकूण त्यांना 4 देशी बनावटीचे पिस्टल व 8 जिवंत काडतुसे असा एकूण 3,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळालेला आहे। अफ्ताब बादशाह मोमीन वय 24, रोहन मेहबूब शेख वय 19, दोघेही राहणार मुजावर कॉलनी कराड, अमर रघुनाथ पाटील वय 23 राहणार काले तालुका कराड आणि ओंकार प्रकाश हिंगणे वय 25 राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत। DYSP राजश्री पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहर आणि परिसरात बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कराड शहर पोलिसांना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत 4 जण विनापरवाना पिस्टल विक्रीसाठी थांबले आहेत। या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छापा टाकत अफ्ताब मोमीन, रोहन शेख, अमर पाटील आणि ओंकार हिंगणे यांना ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान चौघांकडून 4 देशी बनावटीचे पिस्टल, 8 जिवंत काडतुसे आणि 1 दुचाकी असा 3,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यांचा उद्देश काय होता? यांचा प्राथमिक उद्देश अग्निशस्त्र घेणे, त्याची विक्री करणे हा आहे। यामधील ओंकार हिंगणे राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। त्याच्यावरती यापूर्वी तासगाव पोलीस स्टेशन, सांगली जिल्हा तसेच मध्य प्रदेश या ठिकाणी देखील आर्म ॲक्टच्या संबंधाने गुन्हे दाखल आहेत। आता हे कराड शहरामध्ये घेऊन आलेले होते, कोणाला विक्री करण्यासाठी घेऊन आलेले होते, काय माहिती त्यांच्याकडून आपण आता त्यांच्याकडून आपल्याला त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे 5 दिवसांची। त्यामध्ये आपण त्यांच्याकडून ही माहिती प्राप्त करतोय की त्यांचा विक्रीचा उद्देश होता आणि कोण समोरची लोक आहेत याच्या बाबतीत सुद्धा आपण माहिती घेऊ। दरम्यान या प्रकरणातील ओंकार हिंगणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। चौघांकडे कसून चौकशी सुरू असून ते कराडमध्ये कोणाला पिस्टल विक्री करणार होते याचाही तपास सुरू असल्याची माहिती DYSP राजश्री पाटील यांनी दिली।
हे बेकायदा शस्त्रविक्रीचा डाव उधळून लावत पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास कराड शहर पोलीस करत आहेत. सकलेन मुलानी, कराड नगरी, कराड.